नमस्कार. मी आज आपल्यासमोर थोडंसं मनाबद्दल आपले विचार मांडणार आहे की आपलं मन विचलित होऊ देऊ नका. बघा, श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की शांत राहा. जेवढं तुम्हाला राहता येईल तेवढं प्रयत्न करा शांत राहण्याचा. अगदी आपलं आयुष्य कसं आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपलं मन विचलित होतं आणि आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो. स्वतःचेच दुश्मन स्वतः झाल्यासारखं स्वतःला त्रास व्हायला लागतो. खरं तर तुम्हाला त्रास द्यायला कुठल्या बाहेरच्या शत्रूची गरजच पडत नाही. तुमचंच मन तुम्हाला इतका त्रास देतं की असं वाटतं की खरंच आपलाच शत्रू आपलंच मन आहे का. तर तुम्हाला ना कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टी कशा मन विचलित करतात ते मी सांगते तुम्हाला. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं, जेव्हा तुम्हाला कोणी कमी समजतं, जेव्हा तुम्हाला किंमत देत नाहीत लोक, किंवा तुमच्या मेहनतीचं फळ दुसरं कोणी खात असेल, ते ऐकूनसुद्धा तुमचं एकदम मस्तक फिरतं, मन एकदम त्रासून जातं, विचलित होतं, भयंकर राग येतो आणि आपण चांगली जी काही कर्म केलेली असतात त्या आपल्याच कर्माची फळं आपल्याला मिळू देत नाही का. ते चांगलं कर्माचं सुद्धा आपण उध्वंस नाश करून टाकतो. बघा, आपल्याच हातून आपलंच नुकसान व्हायला लागतं, पण आपल्याला ते समजत नाही. जेव्हा आपलं मन स्थिर असतं तेव्हा आपोआप दुनिया तुमच्याकडे येईल, दुनिया तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुम्ही जी इतरांना उत्तरं देण्यात, इतरांना स्पष्टीकरण देण्यात जो वेळ घालवताना तो तुम्ही घालवू नका. तोच वेळ तुम्ही स्वतःला पुढे नेण्यासाठी वापरा, घालवा. तोच स्वतःत सुधारणा करण्यासाठी तोच वेळ घालवा. कारण दुनिया सुधारणार नाही, त्यापेक्षा स्वतःच सुधारलेलं बरं असतं. ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केलेलं नसतं पण आपण त्या लोकांसाठी सर्व काही केलेलं असतं, तीच लोक विसरून जातात. आणि आपल्याला बघा, मधून असं वाटायला लागतं की मी कितीही प्रयत्न केलं तर मला यश का येत नाही, मी का आयुष्यात सक्सेस होत नाही, मला देव असा का करतो. पण तुम्ही मात्र हिम्मत ठेवा आणि जर हिम्मत ठेवली ना, तुमचं सगळं यशस्वी होतं. तुम्ही फक्त सर्व गोष्टी थोड्याशा शांतपणे घ्यायला पाहिजे, थोडीशी सहनशीलताही ठेवली पाहिजे. काहीही न करता आपल्याला काहीही मिळणार नाही. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते मी, साधंसं उदाहरण आहे. आपण बघतो की आपण बियाला जमिनीत पुरतो, त्या बियाला किती त्रास होत असेल. ते बी बघा, स्वतः अंधारात राहतं, एवढं मातीचं ओझं आपल्यावर घेतं आणि वाट बघतं की पाऊस केव्हा येईल. बघा, हा दुःखात सुद्धा माणसाला आशेचं किरण असतं. त्या बियाला माहीत असतं पाऊस आल्यानंतर यातूनच आपल्याला एक मोठा वृक्ष तयार करता येईल, मोठं रोप बनवता येईल. आणि ते बी मात्र वाट बघत बसतं पावसाची. आणि पाऊस आल्यानंतर बघा, जमीन चिरून ते बाहेर येतं आणि त्याचाच एक मोठा वृक्ष बनतो. आपले असंच आहे हो, आपले आयुष्य अगदी तसंच आहे. तुम्ही थोडीशी वाट बघा. जसं ते बी पावसाची वाट बघितलं आणि त्याचा तो मोठा वृक्ष झाला ना, तसं तुम्ही वाट बघा. मला माहिती आहे, तुमच्या समोर जर ज्यावेळेस दुःखाचा डोंगर असतो, अंधार असतो चोही बाजूनं, तेव्हा थोडंसं तुम्ही वेळेची वाट बघा. आणि वेळच सर्वांचा गुरु असतो, वेळच आपल्याला आपला खरा निर्णय देऊ शकतो. त्या वेळेतून जाण्यासाठी, वाईट वेळेतून बाहेर येण्यासाठी फक्त चांगल्या वेळेची वाट बघायची, स्वतःची हिंमत ठेवायची, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. विनाकारण काहीही सहन न करता, थोडं काही झालं की मनाला विचलित करून, काहीतरी स्वतःला त्रास करून घेऊन
किंवा रागाच्या भरात कधी कधी आपण आपल्या हातून सुद्धा काहीतरी वाईट घडण्याची शक्यता असते. आपण कोणाला तरी आपलं मन कंट्रोलमध्ये न राहता कुणाला तरी काहीतरी बोलतो. अशा आपल्या हातून चुकीच्या घटना घडू नयेत. आपण शांतपणे राहावं, यासाठी आपलं जीवन थोडंसं समाधानाने जावं, यासाठी सर्वात पहिल्यांदा आपलं मन शांत ठेवावं लागतं, स्थिर ठेवावं लागतं. मन प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका. होत असेल तर तुम्ही प्रयत्न करा की त्या अशा गोष्टीपासून थोडंसं दूर राहण्याचा, आणि मनात कुठल्याही गोष्टीबद्दल वाईट विचार येऊ देऊ नका. हे वाईट विचारच आपल्याला वाईट बनवतात, आपल्याला त्रास होतो. वाईट गोष्ट काय देणार आहे आपल्याला? का आनंद देणार आहे? का नाही, दुःखच देणार आहे. त्यासाठी आपल्याला जिथं चांगलं वाटतं, जिथं आनंद मिळतो, अशाच लोकांमध्ये बसा, चांगले विचार घ्या आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा.